गोलंदाज सज्ज होत आहेत. विजय स्वतः कर्णधार आहेत. विजयने सांगितलं की या सामन्यासाठी टॉस जिंकणं आम्हाला खूप महत्वाचं होतं, कारण या फलंदाजाला रोखायचं असेल तर आधी रोखणं गरजेचं आहे. विजय याच्याकडे विस्फोटक फलंदाजीचा एक नजराणा आहे. 2 सामन्यामध्ये 50 धावा आतापर्यंत जमा केलेत विजयने. स्ट्राईकला फलंदाज येत आहेत अशोक, नॉन स्ट्राईकला गोटीराम, गोलंदाज विजय. डीपमध्ये जर आपण पाहिलं तर अशोकसाठी वायडिश काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, आणि एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहेत. विजय सज्ज होत आहेत पुन्हा. सामना सुरू होते. पंच इशारा करतायत. गोलंदाजीमध्ये विजय सज्ज. अशोकसाठी ऑफ साईड रिझनमध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट कव्हर, रेस्ता कव्हर आणि लॉंग ऑफच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा सहज पूर्ण करते. थोडंसं फेकी उशिरा गेले. विजय थोडेसे हायपर झालेत. पहिल्या चेंडूवर स्वतःच्या आणि संघाच्या धावांचं श्रीगणेशा करतोय फलंदाज अशोक. एकीवर वर ठेवला जातो. 40 प्लस क्रिकेटमध्ये आपण पाहिलेत. पुढील चेंडू विजयचा. इथे मात्र हा चेंडू बॅटची इनसाइड एज. एष्टी रक्षक सोमनाथ भालेकर आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. चांगले एष्टी रक्षक सोमनाथच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतं आपल्याला. एकी रे दुहेरी मोठे फटके मारू देत नाही विजय, कारण विजय यांच्याकडे एक क्षमता आहे एक उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची, आणि ते नेहमी करत असतात. आपल्या विभागामध्ये अनेक वर्ष त्यांनी सुद्धा एक चांगलं क्रिकेट खेळलंय आणि आपण अनुभवलंय त्यांचं क्रिकेट. तर मी लॉंगॉनचे जे क्षेत्ररक्षक होते त्यांना वायडिश लॉंगॉनच्या रिझन मध्ये तैनात करण्यात आलेला आहे. दोन्ही लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र हा चेंडू आणि झेल सुट्टी आहे. झेल सुट्टी आहे. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण होते. प्रयत्न चांगले केले होते. क्षेत्ररक्षक तैनात केला होता विजयने. विजयला माहिती आहे की फलंदाज कोणत्या ठिकाणी फटके खेळतायत, खेळू शकतात. आता इथे फलंदाज गोटीराम येत आहेत गावदेव रांजणवाडीसाठी. इथे मात्र हा चेंडू अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चांगलं एष्टी रक्षण. एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. आता 4 वर पोहोचते. पहिल्या षटकामध्ये अतिशय संत धावा जमा करण्यामध्ये यश आलंय गावदेवी राजदोलीसाठी. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल या मैदानाचा जर विचार केला तर आपण 50-60 धावा सहज पूर्ण करू शकता. आणि चेसिंगसाठी सुद्धा या मैदानावर अनेक मोठे पराक्रम झालेले. 70 धावा चेस झालेल्या 4 षटकांमध्ये. इथे मात्र हा चेंडू मिरकावून दिले. राहुल हालके जेलच्या खाली, आणि राहुल यांना अंदाज चुकला जेलचा. 6 धावा या षटकाराने धावसंख्या पुढे सरसली आहे. या षटकाराने धावसंख्या झाली ती 10. धावसंख्या 10 वर पोहोचते. पहिले षटक मार्गस्थ. आता इथे मात्र अशोक आपले हात खोलतोय. इथे अजून एक तडाखा, अजून एक तडाखा षटकार.
पहिलं षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर या दोन षटकारांच्या साह्याने अशोक याने दाखवून दे धावसंख्या इथे पोहोचते 16 या आकड्यामध्ये. पहिलं षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर विजयने दावा खर्च केला तर 16 कुठल्याही गडी बाद करण्यामध्ये यश आले नाही आणि अशोक इथं झेल सोडणं किती महागात पडले ते दाखवून देतात अशोक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. श्रीकांत सज्ज होत आहेत गोटीरामसाठी. इथे मात्र हा चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. एका धावीवर समाधान. एकेरी दुहेरी म्हणजे क्रिकेटचं ऑक्सिजन आणि ते क्रिकेटचं ऑक्सिजन घेणं खूप गरजेचं आहे. पण जर आपण ते का केलं नाही तर आपण दडपणामध्ये येऊ आणि मग मोठे फटके मारच्या नादामध्ये आपली विकेट जाण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून एकेरी दुहेरीवर भर देणं तितकंच आवश्यकतेच आहे. श्रीकांत पुन्हा सज्ज होत आहेत. आता इथे स्ट्राईकला येतं अशोक ज्यांनी मागील 2 चेंडूवर लगातार 2 षटकार पूर्ण केलेत. इथे मात्र अपील लाऊड अपील. एक धाव पूर्ण. अजून एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 18. लगातारचे 2 चेंडूवर 2 सिंगल्स आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू विरकावलाय आणि चेंडू जातो एका टप्प्याच्या साहाय्याने चौकार. अडवण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती मात्र चेंडू हाताला स्पर्श करत नाही. सरळ एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी जातोय. इथे मात्र कट केलंय. पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल स्टॉप करण्यामध्ये यश आलंय. 2 धावा सहज पळून पूर्ण करतात. एकेरी दुहेरी क्रिकेटचा ऑक्सिजन घेत आहेत. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत आहेत. यशस्वी होत आहेत मोठे फटके मारण्यामध्ये. आणि धावसंख्या आता पाहायला मिळते आपल्याला 24 या आकड्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये खरंच विजयने 16 धावा खर्च केल्या. इथे मात्र हा चेंडू विजय आहे डीप मध्ये. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. आणि एक धाव. एकेरी दुहेरीवर भर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. काय ते मला लिस्ट नाही माझ्याकडे. पुढील चेंडू. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते जोपर्यंत पोहोचतील 2 धावा सहज पूर्ण आहे. 2 धावेने धावसंख्या 27 वर पोहोचते. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या 27 वर बिनबाद 27. कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये यश नाही आलं पण
धावा जमा करण्यामध्ये यशस्वी झालाय आतापर्यंत. जर आपण पाहिलं राजनोली संघ चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. विस्फोटक फलंदाजी, ज्या ज्या वेळेस विस्फोटक फलंदाजीची आवश्यकता होती त्या त्यावेळेस विस्फोटक फलंदाजी केली. ज्या ज्या वेळेस विकेट्स घेणं गरजेचं होतं त्या त्यावेळेस विकेट्स घेतल्या. तिसरं षटक घेऊन येतो सोमनाथ भालेकर. फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहेत घोटीराम, सोमनाथ लाईक स्पिनर आहेत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल सोडलाय आणि चेंडू जातो एका टप्प्याच्या साईडे चौकार 4 धावांसाठी होते. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू करून सोमनाथ यशस्वी झाला होता फलंदाजाला गुटीरामला बाद करण्यामध्ये. पण मात्र क्षेत्ररक्षकाची साथ नाही आणि हा झेल सुटला आणि चेंडू 4 धावांसाठी सरळ ट्रॅव्हल्स झाला. सोमनाथ पुन्हा सज्ज होतोय. इथे मात्र हा चेंडू फ्लाईट दिली होती, आजच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि लेग बाईकच्या रूपाने पंच इशारा करता 1 धाव. एका धावेने धावसंख्या आता पुढे सरसवली आहे. तिसरं षटक मार्गस्थ सोमनाथ भालेकरचं 32 या आकड्यामध्ये पोहोचलेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि चेंडू सरळ सरळ ट्रॅव्हल झालाय. 6 धावेसाठी षटकार. चेंडूचा खरपूस समाचार. आणि इथे मात्र सोमनाथ थोडासा मागणा ठरतोय आता. इथे मात्र अजून एक तडाखा 4 धावांसाठी चौकार. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ बॉल टाकतोय, चेंडू अशोक भिरकावून देतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी केली आतापर्यंत. संख्या आता 42 वर पोहोचताना पाहतोय आपण. 42. तिसरं षटक मार्गस्थ सोमनाथ भालेकर भावाले यांचं. सन्माननीय निलेशजी शेलार साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम निलेशजी. इथे मात्र फ्लायटेज चेंडू होता, सरळ सोडून दिला होता. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या प्रयत्न होईल का? 2 धावा सहज पूर्ण करतायत. निलेशजी शेलार साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. वाशिंग चॅलेंजर 40+ क्रिकेटचं एक मोठं नाव, ऑलराऊंडर. नेहमीच त्यांचं आपल्याला परफॉर्मन्स पाहायला मिळतो आपल्या विभागामध्ये 40+ चे सामने असल्यावर.
गोलंदाजी मार्ग सोमनाथ पुन्हा सज्ज होत आहेत. भालेकर पुढे चेंडू. इथे मात्र हा चेंडू वाईट बॉल. अवांतर चेंडू, अवांतर धाव. बाहेरच्या दिशेने उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाने चेंडू हाताळला होता सोमनाथ भालेकरने, मात्र पंचांनी अवांतर घोषित केलंय. इथे मात्र हा चेंडू व्यासपीठाला सलामी करतोय आणि व्यासपीठावर चेंडू पोहोचतोय. काय फटका गेलेत, काय फटका गेलेत. चेंडू भिरकावून दिले आणि षटकार. पॉइंटच्या वरनं हा षटकार पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटका गोटीरामच्या बॅट मधनं पाहायला मिळतो. आता पुढे चेंडू. इथे मात्र हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. चेंडू अडवण्यामध्ये यश तर आलंय. तिसरी धाव पूर्ण होईल का? 3 धावा सुद्धा पूर्ण केल्यात लेग बायच्या रूपाने या 3 धावा. धावसंख्या झाली ती 60 धावा आतापर्यंत जमा केल्यात. खरं तर एकही गडी बाद झाला नाही. जमेची बाजू आहे गावदेवी राजनोली संघासाठी. काय फटकेबाजी केली अशोकने. खरं तर गोटीराम सुद्धा विस्फोटक फलंदाजी करत असतो, पण अशोक पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू बॅकची कडा आणि आता इथे मात्र अशोक बाद झालाय. मोठा मासा घालाला. आतापर्यंत एकूण धावा त्यांनी जमा केल्यात जर आपण पाहिलं तर 35. नरेश अर्थातच बाळा आणि विस्फोटक फलंदाज आहे नरेश. गोलंदाजी मार्कवर सुद्धा नरेश आहे. नरेशचा सामना करेल नरेश. धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश आलंय असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे धावा फलकावर आल्यात. बाळासाठी हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विजय थोडे पुढे निघून गेले. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा.
या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 62, 62 धावा. विजय थोडे हायपर झालेत, थोडं स्वतः कर्णधार आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत. मात्र इथं हायपर होऊन चालणार नाही, तर शांततेने डोक्यावर बरफ ठेवून आपल्याला रणनीती आखावी लागेल या सामन्यामध्ये राहायचं असेल तर. याच मैदानावर आपण पाहिलं असेल, सदानंद म्हात्रेंनी इतकी शांतता राखली होती 4 वर्षापूर्वी जेव्हा सामने झाले. सदानंद म्हात्रे कालवार याने इतकी शांतता राखली होती, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सदानंदचा खेळ बहरत गेला. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी. विजय पुन्हा पुढे येत आहेत, आणि इथे मात्र फलंदाज बाद, एकच धाव. नरेश बाद झालेत. नरेश यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नव्हते. आता नरेशीची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत फलंदाज. कोण येतो? निलकंठ येत आहेत. निलकंठ यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, आणि नेहमीच मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत निलकंठ. गोलंदाज नरेश इथे मात्र कमबॅक करतोय आता कुठेतरी. विजयजी थोडे आयफर झाले होते. काही डिसिजन असतात आपल्या मनाविरुद्ध, ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते कुठेतरी शब्दातून बाहेर येतात. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू. 4 षटकं समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 63. 64 धावांचं डोंगरा एवढं आव्हान भावाले संघासमोर ठेवलंय आजच्या या शेवटच्या सामन्यामध्ये गावदेवी रांदोली संघाने. रानोळी संघाला विनंती आहे, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. 64 धावांचं आव्हान पुरं करावं लागेल जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर.
भावाने संघ फलंदाज बघा. फलंदाजीसाठी स्ट्राईकला येतात विजय, नॉन स्ट्राईकला आहेत मनोज. 64 धावांचं आव्हान घेऊन विजय उतरलेत मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं सध्या इथे मात्र पहिला चेंडू भिरकावून दिले, चेंडू जाईल षटकार. काय फटका केलेत विजय, काय फटका केलेत. रागाने चेंडूवर प्रहार केलाय. इथे मात्र अजून एक तडाखा आणि तडाखा भगवान भोईर साहेबांच्या वाहनावर जवळजवळ चेंडू आदळलाय बाहेर. 80-11. माननीय नानाशेठ गोंदली यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट दिली झाली आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण झाली तर 2 चेंडू 12 धावा. गोलंदाजाला इथे मात्र ह्या थंडगार वातावरणामध्ये घाम फुटेल अशी फलंदाजी चालू आहे विजयची. पुढील चेंडू विजय रागाने फलंदाजी करतायत. इथे मात्र अजून एक तडाखा आणि षटकारांची हॅट्रिक विजयची पाहायला मिळते. टी शर्ट नानाशेठ गोंदली यांच्याकडनं जाहीर होतंय. षटकारांच्या हॅट्रिक साठी टी शर्ट आहे आणि 18 धावा पहिल्या विजय फलंदाजीसाठी षटकारांची हॅट्रिक साधणारा या स्पर्धेतील पहिला फलंदाज विजय. काय फटकेबाजी सुरू आहे. 64 धावांचं आव्हान घेऊन उतरल्यानंतर काय फलंदाजी करायची हे विजयलाच माहिती आहे. परत पुन्हाच इथे मात्र अजून एक तडाखा. काय होईल. 1 धाव तर पूर्ण झालंय. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण करते पळून.
20 धावा धावफलकावर 20 64 धावांचं आव्हान आहे आणि 64 धावांचं आव्हान घेऊन उतरल्यानंतर काय फलंदाजी, जो पॉझिटिव्ह अप्रोच जो दिसतोय विजयच्या फलंदाजीमध्ये. पहिल्या 3 चेंडूवर लगातार ते 3 षटकार आणि इथे मात्र दुहेरी धाव. इथे मात्र हा चेंडू तडाका जाईल का बाहेर, आणि ते मात्र विजयला माघारी परतावं लागेल. विजयला माघारी परतावं लागेल. मोठा मासा गळाला विजयच्या रूपानं. 3 चेंडू 18 धावा पहिल्या 3 चेंडूवर, नंतरच्या 1 चेंडूवर 2 धावा, अशा 20 धावा धावफलकावर आणि 20 या आकड्यावर बाद होतोय विजय. विजय बाद झाल्यानंतर इथे मध्ये कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल रांदोलीच्या क्षेत्ररक्षकाने आणि गोलंदाजी सन्माननीय वासी चॅलेंजर 45 चे सर्व सभासदांचं सरचे स्वागत स्वागत स्वागत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये राजदोली वर्सेस भावाले हा सामना 64 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 20 धावा जमा केल्यात त्या भावाले संघाने. म्हणजे अजून जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र हा चेंडू खेळून काढतायत. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, एक तर पूर्ण झालंय आणि बाद सन्माननीय शशी शेलार साहेबांचं शुभ आगमन झालंय. विजयजी तरणे साहेब, श्याम शेलार सरांचं आगमन झालंय. वेलकम सर, आपण या स्पर्धेला आलात, आपली मौल्यवान वेळ खर्च केला त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. व्यासपीठावर आमचे साई भक्त पारमार्थिक परमश्री दिलीपजी वारगडे साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. साईराम, आपण या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढते आणि धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय दिलीपजी वारगडे साहेब, शशीजी शेलार साहेब, विजयजी तरणे साहेब, श्याम शेलार सर. एक षटक समाप्त झालं. एक षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते ती 21. एक गड्याच्या विजयच्या बाद झाल्यानंतर 2 गड्याच्या मोबदल्यात विजय आणि सोमनाथ भालेकर तंबूच्या आश्रयाला. आता सोमनाथ याची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत फलंदाज शिवाजी. स्ट्राईकला आता इथे येतात मनोज आणि शिवाजी ही जोडी. मनोजकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची एक क्षमता आहे, पण मात्र ती क्षमता या मैदानावर दाखवावं लागेल. कागदावर आपण किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवण्यापेक्षा क्रिकेट मैदानावर आपल्याला दाखवावं लागेल का आपण किती स्ट्रॉंग आहात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. गोटीराम, गोटीराम सज्ज होतात. इथे मात्र बॅकफुटला गेले, पंच केले. इतरा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, सहज सहज पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा पण प्रयत्न होईल आणि 3 धावा पहा चपळाईने पूर्ण करतायत. या 3 धावेने धावसंख्या आता इथे पुढे सरसावली आहे 24. 17 चेंडू आता 40 धावांची आवश्यकता. सामना समसमान आहे दोन्ही संघांसाठी आपण पाहिलं तर, कारण 17 64 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या
3 चेंडूवर विजयने 3 षटकार लावून दाखवून दिले की सामना आम्ही असा सोडला नाही. मात्र विजय बाद झाल्यानंतर कोणीतरी एक जबाबदारी घ्यावी लागेल. जर सामना भावाली संघाला जिंकायचा असेल तर गोटीराम सज्ज होत आहेत. इथे मात्र हा आडव्या पट्ट्याने खेळले, चांगलं क्षेत्ररक्षण बालाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकच धाव, एका धावेने धावसंख्या एकेरीने पुढे सरसावली आहे. मोठे फटके मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर भावाली संघाला. पण चांगली गोलंदाजी करतायत गोटीराम सन्माननीय यशवंत गायकर सरांचं शुभ आगमन झालं. इथे मात्र अजून एक तडाखा, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि फलंदाज बाद होत आहेत. मनोज बाद झालेत. मनोजच्या रूपानं तिसरा हादरा भावाले संघाला. जे अनुमान भावाले संघाला तिसरा हादरा मिळतोय. आणि आपण पाहिलं असेल की विस्फोटक फलंदाजी करत असताना बाद होण्याचं आपण जर पाहिलं तर बाद होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आता येतात नरेश येतात फलंदाजीसाठी मनोजची जागा भरून काढण्यासाठी. खऱ्या अर्थाने पाहिलं तर विजयीचा जो फॉर्म होता ना तो अफलातून फॉर्म होता. विजय बाद झाल्यानंतर संघ थोडस अडचणीमध्ये सापडले. कुठल्या प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत आला नाही. गोटीराम गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहेत. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू कट करतायत. तडम्यांच्या रिझन मध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक कच्च्या कडनं चुकी होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 3 धावा सहज पूर्ण करतायत. आणि एकेरी दुहेरीवर सुद्धा भर देतायत फलंदाज. यशवंतजी गायकर सरांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. पुढील चेंडू गोटीराम. इथे मात्र हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 28. 14 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 13-36. नाही ऑब्जेक्शन. स्क्वेअर लेग पंचांची भूमिका बजवायची आहे. कमिटीचं ऑब्जेक्शन आहे, त्याच्यामुळे कोणीही घेऊ शकतो. कमिटी आधी ठरवते याचं ऑब्जेक्शन घ्यायचं की नाही घ्यायचं. एखादा असतो जो चाचणीला टाकतो पण मॅचला कधी कधी करतो. कमिटी सांगते की याला ऑब्जेक्शन मध्ये घेऊ शकता कधी. एखादा असतो तो प्लेनच आहे, उगाच टाइमपास म्हणून नाही ठेवायचं. ऑब्जेक्शन आलेलं आहे गोटीरामवर. गोटीराम पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि चेंडू हवेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखू शकत नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2च धावा. दोन षटकं समाप्त झाल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 30. 34 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 34 धावा. काही होऊ शकता. सामना समसमान संधी आहे दोन्ही संघांसाठी. 12 चेंडू हाताळणं आणि तेही धावा खर्च न करता खूप मोठी गोष्ट असेल.
12 चेंडूला 34 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. रोहिदास स्ट्राईकला. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाला पाहिलं शिवाजी आणि नरेश आहेत. शिवाजी आणि नरेशाला मोठी फटके मारावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल भावाले संघाला तर. विजय बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडले असं म्हणायला हरकत नाही, पण विस्फोटक फलंदाजी आपण कधीही करू शकतो. विजय स्वतः पाणी घेऊन आलेले आहेत. थोडंसं टेम्परामेंट तर त्यांनी दाखवलं असतं 3 षटकार मारल्यानंतर तर कदाचित या सामन्यामध्ये हा सामना ते खेचून घेऊन गेले असते रानोली संघाच्या खिशातून. पण मात्र कुठेतरी अग्रेसिव्ह भूमिका आणि कंटिन्यू अग्रेसिव्ह भूमिका घेण्यामध्ये अपयश आले विजयला, हे म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी मार्कवर पुन्हा आता पहिल्यांदा सज्ज होते रोहिदास. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या रिझर्व मध्ये. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही क्षेत्ररक्षक आणि अजून एक हादरा, अजून एक झटका आपल्याला पाहायला मिळतोय भावाळे संघाला. 11-34 इक्वेशन आले. 11 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. भावाले संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडल्या विजयच्या बाद झाल्यानंतर. गावदेवी रांगोली संघ इथे मात्र कमबॅक करतो. ज्याप्रमाणे विस्फोटक फलंदाजी केली, 64 धावांचं डोंगरा एवढं टार्गेट आव्हान भावाले संघासमोर उभं केलं. फलंदाजीसाठी आलेत फलंदाज नरेश, विनोद, माफ करा विनोद आहेत. एकच धाव. एकीने दुहेरीने काय होणार नाही. जर सामना जिंकायचा तर धावांचा पाऊस पाडावा लागेल. चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल भावाळे संघाला. इथे मात्र हा चेंडू कही पे निघाय कही पे निशाणा. चेंडू सरळ जातोय एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. आता 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 9-33. इथे मात्र हा फटका सजवलाय, फटका सजवलाय आणि 6 धावांसाठी हा चेंडू जातोय. कुठेतरी सामन्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत ते 27. 8-27. त्यावर स्टॅम्प लागला होता, मोहर लागली होती 6 धावांची. चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला षटकारासाठी. अप्रतिम फटका. एकेरी दुहेरीच्या जोडीला मुंबई सुभाष यांचं सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत वेळ नव्हता, पण आता त्यांना वेळ मिळाला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये इतरागावच्या रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केल्यात आणि 2 धावावर समाधान व्यक्त केले. 25 धावांची आता आवश्यकता आहे. 7-25. 7-25 ची आवश्यकता. मुंबई सुभाष यांचं आगमन झालंय. अतिशय व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी वेळ काढले खरं तर अमर क्रीडा मंडळासाठी, कारण त्यांच्याकडे वेळेचा खूप मोठा अभाव आहे. ते मात्र हा चेंडू खेळून काढतायत. एक धाव पूर्ण होते. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 6-24 भावाळी संघासाठी हा सामना जिंकायचा असेल तर.
पण पाहू शकता आमचे प्रमुख अतिथी वॉसिन चॅलेंजरचे धुरंधर सर्व सहकारी इथे पोहोचलेले आहेत. पण नारायण पाटील सर आहे, निलेशजी शेलार आहेत, विजयजी तरणे आहेत, शशीजी शेलार साहेब आहेत. पण पाहू शकता पुढे जर आपण पाहिलं तर श्याम शेलार सर आहेत, यश गायकर सर आहेत. त्यांच्या अगदी बाजूला जर आपण पाहिलं ते दिलीपजी गायकर आहेत, दिलीपजी वारगडे आहेत. सामन्याचा आनंद घेते. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे आणि संपूर्ण हा विभाग आपण पाहू शकता. यश गायकर सर काहीतरी सुचवत आहेत की शरद आलकेंना की या प्लेयरनी काय केलं पाहिजे, या गोलंदाजांनी काय केलं पाहिजे. गोलंदाज सज्ज. इथे मात्र तडाखा चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. हा तडाखा, हा वादळ इथे शमलाय, थांबलाय. यश गायकर सर सातत्यपूर्ण सांगतायत ज्या ज्या कोंबड्या जे कोंबडे मैदानामध्ये आलेले त्यांना बाहेर करायची व्यवस्था करा, अन्यथा एखाद्या घरमालकाचं नुकसान होऊ शकतं. सूचना ऐकली आहे आणि क्षेत्ररक्षकांनी सुद्धा त्यांना बाहेर काढले. धन्यवाद. अन्यथा जो संघ विजय होईल ते त्यांना पारितोषिक नाही येते. इथे मात्र अजून एक फटका खेळलेत, डाऊन द ग्राउंड खेळलेत, पण खूप मोठं नुकसान होणार नाही. 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या स्थिरावली आहे. आता 4 चेंडूवर जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षक कुठेतरी बीट होते आणि पूर्णपणे हा सामना झुकलाय आई गावदेवी रांगोली संघाकडे. कारण शेवटचा सामना होता या सागळी बेरतील, म्हणजे या सामन्यामध्ये विजयी संघाला एक पारितोषिक लागू होईल. पुढे चेंडू. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न झाला होता. चेंडू जातोय 4 धावांसाठी. जवळजवळ हा सामना अप्रतिम अप्रतिम खेळाचा नजारा आपल्याला आई गावदेवी रांगोलीच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. विजय याच्याकडनं सुद्धा चांगलं खेळ, भावाले संघाकडनं सुद्धा चांगलं खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पण मात्र इथे हावी झालाय, पूर्णपणे सामना एका हाती झुकवलाय, तो म्हणजे आई गावदेवी रांगोली संघाने. अजून एक फलंदाज बाद होतोय आणि अभिनंदन अभिनंदन आई गावदेवी रांगोली आणि हार्ड लक भावाले संघ. संपूर्ण आमचं